मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यावरती प्रत्यक्ष 3,000 रुपये जमा झालेले आहेत। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी 1,500 याप्रमाणे 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर थेट जमा झालेले आहेत। आणि बारामती शहर कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी बारामती शहर कार्यालयाच्या वतीने 25,000 राख्या ह्या पाठवण्यात येणार आहेत। या पद्धतीने त्यांचा आभार मानण्यात येणार आहे। आपल्यासोबत बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जय पाटील आहेत। सर, काय सांगाल? 25,000 राख्या आज मंत्रिमंडळातील तिन्ही यांना पाठवत आहेत, काय? राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्रातील महिला भगिनींच्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून राज्य सरकारमध्ये पुढाकार घेऊन की माझ्या बहिणींना, महाराष्ट्रातल्या महिलांना की त्या ठिकाणी मदत व्हावी यासाठी महिन्याला 1,500 रुपये अशी भेट राज्य सरकारच्या वतीनं दर महिन्याला 1,500 त्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्याचे 2 महिन्याचे 3,000 रुपये आमच्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत। अजितदादांनी भाषण करताना अनेक वेळा सांगितलं की विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली की हे फक्त चुनावी जुमला आहे वगैरे वगैरे वगैरे, परंतु अजितदादांनी ते आज 3,000 रुपये शहरातल्या हजारो महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। म्हणूनच अजितदादांचा वादा आहे आणि अजितदादा शब्दाचे पक्के आहेत। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महिला आघाडीच्या वतीनं की बारामती शहरातून 25,000 राख्या येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं आदरणीय अजितदादांना पाठवण्यात येणार आहेत। हा उपक्रम आज पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। नक्कीच हा नाविन्यपूर्ण असा उपक्रम बारामती शहराच्या वतीने करण्यात आलेला। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल? प्रत्यक्ष 3,000 रुपये जमा झालेले आहेत, कशा भावना आहेत आणि कशा पद्धतीने हे पैसे आपण दादांनी जे लाडकी बहीण जे केलेला आहे ना उपक्रम, तो खूप छान आहे आणि त्यांनी जे बोललं ते करून दाखवलं। ते दादांसाठी आम्ही खूप आभारी आहोत त्यांचे। काय भावना आहेत? आम्ही खुश आहोत, एकदम आनंदी आहोत, दादांचा आभारी आहे। विरोधकाकडून सांगितले जाते की हे पैसे परत घेतील, लवकर काढून घ्या। नाही, असं नाही आहे। सरकारला कायमस्वरूपी हे पैसे सुरू राहण्यासाठी काय? आम्ही सरकारचे आभारी आहोत आणि दादांमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, त्याच्यामुळे दादांचे पण आभारी आहोत। दादांसाठी आम्ही 25,000 राख्यांचा उपक्रम राबवला आहे, तो आता दादांसाठी पाठवणार आहोत। एकंदरीतच रक्षाबंधन जवळ आले, त्याच्या आधीच भावांनी टाकलेले आहे बहिणींसाठी, त्यामुळे दादांचे आभारी आहोत। एकंदरीतच महिलांनी दादांचा आभार मानलेले। आपल्यासोबत काही महिला आहेत अजून। ताई, काय सांगाल? रक्षाबंधनला 25,000 राख्या दादांना पण रक्षाबंधनला 25,000 तर आम्ही आत्ता पाठवते। त्याच्यानंतर जेवढ्या महिलांना पैसे मिळालेले त्या सगळ्या प्रत्येक महिला ती दादांपर्यंत राखी पोचवणार आहोत। कारण ह्याच्या आधी कित्येक जण तरी आमदार खासदार झालेत, पण जेव्हा आमचे दादा उपमुख्यमंत्री झालेत ना, तर दादांनी पूर्ण फॅमिलीचा विचार केलेला आहे। महिलांच्या, बहिणींसाठी, वृद्धांसाठी, भावांसाठी अशा दादांनी खूप स्कीम राबवल्यात आणि ते आत्ता गोरगरिबांपर्यंत पोचत आहेत। त्यामुळे दादांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। एकच वादा, हे पैसे सरकारने 3,000 रुपये थेट जमा केलेले आहेत। कशा पद्धतीने आपल्याला एक कौटुंबिक जीवनात याचा फायदा होईल? नक्कीच याचा फायदा होणार आहे की महिलांना आपलं घर चालवताना की ज्या अतिशय गरीब महिला आहेत त्यांना तर खूपच फायदा याचा होणार आहे की आपल्या राज्य लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या राज्यामध्ये खूप महिलांनी अर्ज भरलेले आहेत आणि 31 जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज भरले त्यांच्या खात्यावर जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये हे जमा झालेले आहे। म्हणजे भावाकडून बहिणींना मिळालेली ही रक्षाबंधनाची अगोदरची भेट आहे। त्याचप्रमाणे ह्या 33 लाख महिलांना जवळजवळ 999 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। दादांनी जो वादा केलेला होता तो त्यांनी निभवलेला आहे। बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले।
नक्कीच उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यामुळे आमच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा झालेले आहे आणि बारामती शहर कार्यालयाच्या वतीने असा एक नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात आलेला आहे. 25,000 राख्या ह्या पाठवण्यात येणार आहेत. एकंदरीतच महिलांच्या खात्यावरती थेट 3,000 रुपये जमा झालेले आहेत आणि कौटुंबिक जीवनात त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. आता विरोधक जरी टीका करत असले की हे पैसे लवकर काढून घ्या, परंतु हे पैसे कायमस्वरूपी चालू राहतील अशा देखील आशा यावेळी महिलांनी व्यक्त केलेल्या आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.